ओम शांती. तुम्ही पण सगळे बोला ओम शांती. एक सुंदर हा शब्द आहे, ज्याला तुम्ही मंत्रही म्हणू शकता. कधीही तुमचं मन तुम्हाला थोडं डिस्टर्ब वाटलं, अशांत वाटलं, अस्थिर वाटलं, तुम्ही आतल्या आत ओम शांती म्हणा. ओम याचा अर्थ आहे आत्मा. ओम हॅज 1000 मीनिंग्स असं म्हटलेलं आहे. आणि ओम अर्थात उ म, आचरण, उच्चारण आणि मनातले विचार कसे शांत. शांती काय आहे? आपल्या सगळ्यांचा स्वधर्म आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी म्हटले, स्वधर्म सुखाय परधर्म दुःखाय. आपण विस्मृतीमध्ये आलो सगळेजण आणि दैहिक धर्माला पकडून बसलो. पण आदरणीय दशरथ भाईजींनी तुम्हा सर्वांना कल्पना दिली की आपण इथं टीका लावलाय ना सगळ्यांनी, आणि नशिबाविषयी बोलताना कुठं हात लावतो? तुम्ही इंजिनियर लोक कुठं हात लावता? असं कधी म्हणता इथे काय माझं लक, काय माझं लक, काय माझं लक? इथं असेल तर होईल. इथं हात का लावला जातो? याला खूप महत्त्व आहे. सगळं शुद्ध इथं लावलं जातं. कारण आपण सगळे चेतना आहोत आणि आपण चेतना इथं राहतो. आणि इथं राहून चेतना डोळ्यांनी बघते. मी बघितलं म्हणतो ना आपण, मी ऐकलं म्हणतो, यांना ऐकतो आपण, यांना बोलतो. पण कोण बोलतं? चेतना बोलते. मी बोलते, शरीर काही करत नाही. पण विस्मृतीमुळं आपल्या सगळ्यांना असं वाटतं की सगळं शरीरच करतंय. तुम्ही इंजिनियर्स आज खूप लकी आहात. तुम्हाला ज्यांनी निमंत्रण इथं दिलं ते आमचे भाई. अशा एका स्थानावर तुम्ही आलेले आहात की ज्या स्थानामधून बेटर सोसायटी निर्माण होत आहे. बेटर सोसायटी म्हणजे जिथं शारीरिक स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, आर्थिक स्वास्थ्य आहे, संबंधामध्ये स्वास्थ्य आहे आणि समाजामध्ये पण स्वास्थ्य आहे. हल्ली कसं आहे बघा, यांच्या घरामध्ये यांना जर शारीरिक स्वास्थ्य असेल तर मानसिक नाही आहे. कुणाला मानसिक आहे तर घरात काहीतरी खिटखिट आहे, पत्नीबरोबर, मुलांबरोबर, अथवा अन्य रिलेटिव्ह बरोबर, किंवा ऑफिसमध्येच. कुणाला या दोन असतील तर आर्थिक चणचण आहे. कुठे त्यांच्या घरात सगळं ओके असतं पण शेजारचे ठीक नसतात, त्याचा त्रास होत असतो. म्हणून हे ब्रह्माकुमारी विद्यालय बेटर वर्ल्ड घेऊन येत आहे. टाळ्या वाजवा. आणि त्याच्यामध्ये तुमचा सहयोग पाहिजे आम्हाला.
कारण मला सुद्धा पर्सनल लेवलवर इंजिनियर या व्यक्तीविषयी खूप रिगार्ड आहे. सगळ्यांविषयीच आहे, पण इंजिनियरविषयी जादा रिगार्ड आहे. कारण माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहेत, आणि वस्त्र बनवण्यासाठी पण इंजिनियर लागतो आणि मकान बनवण्यासाठी पण इंजिनियर लागतो. आम्ही लहान होतो तेव्हा 2च इंजिनियर ऐकत होतो, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. आता इतके इंजिनियर झालेले आहेत. आणि तुम्ही इंजिनियरसाठी एक शब्द बुद्धीमध्ये ठेवा, छान वाटेल तुम्हाला. जसं पहिला शब्द सांगितला, कधी अस्वस्थ वाटलं आतल्यात ओम शांती. तसं इंजिनियर म्हणजे जो इंजिनच्या नियर आहे. पण मी आज तुम्हाला म्हणेन, थ्रू मेडिटेशन आपण परमेश्वराच्या नियर राहूया. आवडेल सगळ्यांना? आपल्याला वाटते परमेश्वराकडे जायचं म्हणजे संपवायचं आणि जायचं. नाही, मग काय ईश्वराचा उपयोग आपल्याला सगळं सोडून निघून गेल्यावर. परमेश्वर तर एक मदतगार आहे आपल्या मानवाचा, कळलं? आणि तो मदत करण्यासाठी आपल्याला वर्तमान समयी एक साधना सांगत आहे, मेडिटेशन कर. पोटासाठी 3 वेळेला भोजन देतो, गाडीला डिझेल देतो, पेट्रोल देतो, मोबाईलची बॅटरी सुद्धा चार्ज करतो. मनाची बॅटरी, मन किती काम करते दिवसभर? डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि स्वप्नात सुद्धा मनच काम करत असते, है ना? पटतंय ना तुम्हाला? मग त्या मनाला चार्ज करणं म्हणजे मेडिटेशन. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, युनोनं 21 डिसेंबर हा वर्ल्ड मेडिटेशन डे डिक्लेअर केला आहे. आत्ता येणाऱ्या शनिवारी. बंधूंनो, मेडिटेशन एक इतकी सुंदर साधना आहे. तुम्ही इंजिनियर आहात. या शरीराचं जे इंजिन आहे ते आत्मा आहे. आत्म्यामधले विचार सुंदर तर कर्मरूपी प्रोडक्शन सुंदर, वाणीरूपी प्रोडक्शन सुंदर. आत्म्यातले विचार छान आहेत मनातले, तर जीवनरूपी बिल्डिंग सुंदर. कळ? सर्वाचा आधार मन आहे. म्हणून कुणीतरी म्हटलेलं आहे, मन चंगा तो कठोती मे गंगा, नाही मन निर्मळ तो काय करेल गंगाजळ. आणि या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये एक असं मेडिटेशन शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये आपण एक बंगला जसा आलिशान बांधतो तर छान वाटते राहायला. एक आलिशान गाडी खरेदी करतो तर प्रवासाला छान वाटते आपल्याला. सेम मेडिटेशन आपल्याला आलिशान विचार करायला शिकवतं. सुंदर विचार. सुंदर विचार कसे क्रिएट करायचे, सुंदर विचार कसे दृढ करायचे, आणि सुंदर विचारांना कसं प्रॅक्टिकलमध्ये आणायचं, कृतीत. ती पॉवर आहे मेडिटेशनमध्ये. मेडिटेशनच्या आधारे आपण आपल्या जवळ जातो. आता आपण आपल्यापासून खूप दूर आहे, बघा तुम्हाला फील होते का? आपण घरातल्या माणसांपासून सुद्धा दूर आहे, शरीरानं फक्त जवळ आहे ना?
आणि परमेश्वरापासून तर कोसो मैल दूर आहे. हर गोष्ट आपल्याला ईश्वराकडे मागावी लागती. धन दे, आयुष्य दे, सफलता दे, विजय दे, मुलाला चांगली नोकरी दे, लग्न चांगलं होऊ दे, मुलगा चांगला होऊ दे. दूर आहे त्याच्यापासून आपण. पण एक आता वेळ आलेली आहे, आपण सगळेजण मेडिटेशनच्या द्वारा पहिलं स्वतःच्या जवळ येतो आपण. आणि आपण स्वतःच किती फर्स्ट क्लास आहे, कळलं? आपल्यामध्ये किती छान गुण आहेत, किती चांगल्या विशेषता आहेत, किती चांगले विचार आपण करू शकतो. सगळ्या वाईट गोष्टींना आपण कट करू शकतो आणि सगळ्या चांगल्या गोष्टींना आपण फॉलो करू शकतो. इतकी पॉवर आहे आपल्यात. ती आपल्याला रिअलाइज होती मेडिटेशनच्या द्वारा. तसंच आपण माणसांच्या सुद्धा जवळ येतो मेडिटेशनच्या थ्रू. मेडिटेशन आपल्याला शिकवतं की ह्या जगातले सगळी माणसं आत्मा आहेत, चेतना आहेत. आणि त्या दृष्टीनं आम्हा सर्व चेतनांचा जो पिता आहे तो परमेश्वर आहे. आणि आम्ही सगळे आपापसामध्ये भाऊ भाऊ आहोत. हिंदी मुस्लिम सीख ईसाई आपस में है भाई भाई म्हणतो आपण, राहतो का? का नाही राहत? कारण आपण शरीराकडे बघतोय सगळेजण. मग याचं शरीर हिंदू आहे, याचं शरीर मुस्लिम आहे, याचं शरीर ख्रिश्चन आहे, याचं शरीर या जातीचं आहे, जमातीचं आहे. पण त्या पलीकडे देह काय, आज आहे तर उद्या नाही आहे. पण त्याच्यात राहणारी ही जी चेतना आहे ती अजर अमर अविनाशी आहे. गीता जर तुमच्यापैकी कोणी वाचली असेल तर गीतेनं सांगितले, हे अर्जुन, आत्मा जिला कुठलंही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, मरू म्हटलं तरी मरत नाही. लोक आजकाल खूप आत्महत्या करायला लागलेत. डोक्याच्या बाहेर गेलं की जाऊ ते आता नकोच. किती चांगले चांगले लोक वाचून सुद्धा आपल्याला वाईट वाटतं. मग का फेस करण्याची ताकद निघून गेली? नको आता हे काय, जाऊ दे, सुसाईड. पण भगवान म्हणतात सुसाईड होतच नाही. आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे. पुन्हा पुढे जाऊन जन्म घेणार, पुन्हा त्याला हिसाब किताब आहे. शरीर फक्त घालवलं. म्हणून आज सुंदर दिवस आहे. खूप सुशिक्षित लोकांचं हे संघटन आहे. खूप जबाबदार आत्म्यांचं हे संघटन आहे. आणि रिस्पेक्ट ज्यांना समाजामध्ये मिळतो अशा आत्म्यांचं हे संघटन आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून जर थोडंसं काही ठरवलं, आपण खूप बेटर विश्व बनवू शकतो. भगवान तर बनवायला आलेलेच आहेत. आम्ही सगळे भाऊ बहीण. ब्रह्माकुमारीतले लोक काय करतात? लोक म्हणतात काय करतात ते रोज जाऊन तिथं? तर ब्रह्माकुमारीतले लोक या सृष्टीला पुन्हा स्वर्णिम दुनिया बनवत आहेत. बनवणारा मेन भगवान आहे. आम्ही सगळे त्याच्या डायरेक्शन प्रमाणे आपल्या मन, वचन आणि कर्माला श्रेष्ठ बनवत आहे. आणि जेव्हा मानवाचे संस्कार श्रेष्ठ बनतात, संसार श्रेष्ठ बनतो. आज मानवाचे संस्कार स्वभाव बिघडले म्हणून आपण म्हणतो संसार बिघडलाय. असं बघितलं तर खूप छान छान बिल्डिंग बनत आहेत,
सायन्स किती प्रगत झालेलं आहे, सायन्सनं सुख पण किती दिलेलं आहे, तरी पण आपण म्हणतो बघ माणूस बिघडला, माणूस बिघडला, माणूस बिघडला, दुनिया बिघडली, आमच्या वेळी असं नव्हतं, आता असं झालेलं आहे. मग बिघडलं म्हणजे काय बिघडलं? प्रदीप कवींनी म्हटलेलं आहे, सूरज ना बदला, चांद ना बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान. इंसान कशात बदलला? बघा, तुम्हाला पटतं का? आपण फक्त बघण्यात बदललो. पूर्वी आपण खूप चांगल्या नजरेने एकमेकांकडे बघत होतो, आता संकुचितपणा आला. आपले शब्द बिघडले. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा असं म्हटलेलं आहे, लहानपणी ऐकलेलं आहे. पण आता कसे कसे शब्द व्यक्ती आपल्या मुखातून काढतो आणि त्याच्यातून काय काय वातावरण तयार होतं महाभारत रामायणाचं, आपण अनुभवी आहे सगळेजण. आणि कर्म बिघडलं, ट्रस्टीशिपची भावना गेली आणि मी मी मी, माझं माझं माझं, ज्याला ओझं वाढत जातं, आपलं टेन्शन येत जातं, ते बिघडलं. आता आपण पुन्हा मेडिटेशन करूया. मेडिटेशन स्वतःजवळ पण घेऊन जातं, खूप चेंज करतं स्वतःला. आपली कंट्रोलिंग पॉवर आणि रुलिंग पॉवर खूप वाढती. मेडिटेशनच्या थ्रू आपली जजमेंट पॉवर खूप वाढती. राईट टाईमला राईट डिसिजन ॲटोमॅटिक व्हायला लागतो. रॉंग राईटची जी समज आहे ती मेडिटेशनमुळे खूप वाढती आपली, आणि आपण रॉंगला कंट्रोल करतो आणि राईटला फॉलो करतो. आणि तिसरी गोष्ट, मेडिटेशनच्या थ्रू आपण ईश्वराच्या खूप क्लोज जातो. कशानं? मनानं. आणि मनामध्ये परमेश्वराच्या जवळ गेल्यामुळं त्याची जी पॉवर आहे, इतनी शक्ति हमें देना दाता, जो मन का विश्वास कमजोर होना. आपलं एम्पॉवरमेंट होण्यासाठी, आपण सशक्त बनण्यासाठी, विचाराने सशक्त होण्यासाठी हे मेडिटेशन खूप उपयोगी पडतं. जेव्हा ईश्वराच्या जवळ जातो, ईश्वराचे सुंदर विचार आपल्याला मिळत राहतात. आणि तिसरं, आपण माणसांच्या पण जवळ जातो. आपल्यामध्ये जो भेद आहे, धार्मिक असेल, सामाजिक असेल, वयोगटातला असेल, पदपोस्टचा असेल, सगळ्या बाजूला जातो. हा, भले तुम्ही एक साहेब आहे तर साहेब या दृष्टीनं मी तुम्हाला रिस्पेक्ट देणार, पण आतून आपलेपणा ठेवणार की अरे हे तर आपले भाई आहेत. घरामध्ये आपण आईला सन्मान देणार कारण ती आई आहे, पण आणि डबल सन्मान देणार की ती एक चेतना पण आहे आणि ती परमेश्वराची संतान आहे. आपल्या पत्नीला आपण रिस्पेक्ट देणार, पण त्याबरोबर ही ईश्वराची संतान आहे. घरातले सगळे जण परमेश्वराची मुलं आहेत, मला भगवंताने सांभाळायला दिलेली आहेत. खूप आपण क्लोज जातो त्यांच्या. त्यामुळे एक सुंदर वातावरण आपण आपल्या परिवारामध्ये, जिथे पण आपण नोकरी करत असू त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आपल्याला मदत होती. मेडिटेशन स्वतःजवळ घेऊन जातं. म्हणून गीता म्हणते, आत्मा आपला मित्र पण आहे, आपणच आपले शत्रू पण आहे. शत्रू जसं नुकसान करतो तसं कितीतरी वेळेला आपण आपलंच नुकसान खूप करून घेतो आणि परमेश्वराच्या खूप जवळ जातो मेडिटेशननं. म्हणून त्याला काय म्हटलंय? राजयोग. योग म्हणजे जोड. स्वतःला आपण ईश्वराशी जोडतो. जसं जोडतो, संबंधाने जोडतो
की मी आत्मा आहे, तू माझा पिता आहेस, पिता आणि पुत्राचं कनेक्शन आहे, मी त्याच्याशी स्वतःला जोडते मनानं आणि मग त्याची पावर माझ्या मनात येते. तुम्हाला माहिती आहे की इथं पाणी आहे, पण ते असंच निघत नाही, खोदावं लागतं. दुधामध्ये तूप आहे, पण प्रक्रिया करावी लागते. इथं आपलं सगळं आहे, म्हणून संत लोकांनी म्हटलेलं आहे तुझं आहे तुझं पाशी. इथं सगळं, इथे शांती आहे, इथं प्रेम आहे, इथं कल्याणाची भावना आहे, इथं सहनशक्ती आहे, इथं निर्णय शक्ती आहे, इथं शुभ भावना आहे, शुभ कामना, सगळं आहे इथं. वाईट पण इथंच आहे. मग ज्यावेळेला आपण परमेश्वराशी स्वतःला जोडतो, वाईटाचे थर निघून जायला लागतात आणि जे आपण चांगले आहोत ते आपल्या कृतीपर्यंत यायला लागतं. त्याच्यातून आपण आपलंच परिवर्तन बघतो. कसे माझे विचार सकारात्मक झाले, वाणी सकारात्मक व्हायला लागली आहे. मी आता कुठल्या प्रसंगामध्ये टेन्शनमध्ये येत नाही, मी कुठली आता चिंता करत नाही, कुणासाठी माझ्या मनात नफरत नाही राहत, कुणासाठी माझ्या मनात अशुभ भावना नाही राहत. आपण आपलं परिवर्तन बघायला लागतो ॲटोमॅटिक जितकं मेडिटेशन करतो. म्हणून मेडिटेशनची एक व्याख्या आहे, ऑल अटेन्शन विदाउट टेन्शन, नो टेन्शन. आणि इंजिनियर लोकांना जास्त काय असते? तुमच्यापैकी कोण असा इंजिनियर इथं बसलेला आहे? साहेब लोकच आहे ना तुम्ही, ज्याला नो टेन्शन. काय मला टेन्शन नाही. आणि टेन्शनचे दुष्परिणाम सगळ्यात महत्त्वाचे शरीरावरच व्हायला लागलेत ना. शुगर, BP, डायबिट आणि काय किती रोग आपल्याला व्हायला लागलेले आहेत. या सगळ्यातून फ्री होण्यासाठी माझ्या बंधू आणि भगिनीनो, आजच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करेन की 15 डिसेंबर इंजिनियर्स डे झाला, त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना आज बोलवलेलं आहे. तुम्ही सगळेजण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अर्धा तास किंवा 1 तास स्वतःसाठी द्या. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी 1 तास अर्धा तास द्याल, तेव्हा तुमचे 23 तासाचं काम गॅरंटी आहे आम्हाला 17-18 तासात होतं. आपण वेस्टपासून खूप स्वतःला वाचवतो. मेडिटेशनमध्ये 2च गोष्टी आहेत, स्वतःला सेल्फ रिअलायझेशन, मी आत्मा आहे, अजर अमर अविनाशी आहे, शांती माझा धर्म आहे. जे मी स्वतः आहे ओरिजिनल, त्याला मी रिअलाइज करते. माझ्यात क्रोध नाही आहे, ॲक्च्युली माझ्यात अहंकार नाही आहे, निगेटिव्हिटी नाही आहे. मी कंप्लीट एक सात्विक शक्ती आहे. पण कलियुगाच्या एंडला जन्ममृत्यूमुळे अनेक गोष्टी आलेल्या आहेत. सेल्फ रिअलायझेशन होतं मेडिटेशनमध्ये, गॉड रिअलायझेशन होतं की परमेश्वर जगाचा नियंता, गुणांचं भंडार, शक्तींचं स्रोत, आणि तो शिव आहे. आज आपण ईश्वराला सुद्धा विसरलो सगळेजण. भगवान येऊन आपला परिचय देतात, बच्चे मी कोण आहे? मी सुद्धा एक चेतनाच आहे, प्रकाश आहे, डिवाइन लाईट. आज तुम्हाला ईश्वराचा परिचय देते, तुम्ही बुद्धीमध्ये ठेवा. परमेश्वर सुद्धा एक डिवाइन लाईट आहे आणि ते अनंत गुणांचं भंडार आहे, शक्तींचं स्रोत आहे. ते परमात्मा ज्ञानाचा सागर आहे. तो आपला परिचय देतो, आमचा परिचय देतो, चक्करचा परिचय देतो. हे चक्र काय आहे?
कसं याच्यामध्ये सतयुग होतं, मग त्रेता आलं, द्वापर आलं, कलियुग आलं. आता कलियुग संपणार आहे, सतयुग येणार आहे. मनुष्य भ्रष्ट का झाला? मनुष्याच्या मागे दुःख का लागलं? काय दुःखाचं कारण आहे? सगळं सुखासाठी धडपडतोय आपण, मग दुःख काय येतं, टेन्शन काय येतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वर आपल्याला देतात. अगदी विचारांना कसं चेंज करायचं, एखाद्या व्यक्तीला कसं सकारात्मक करायचं, नकारात्मकतेला कसं घालवायचं, कर्मयोगी कसं बनायचं, कर्माप्रती भावना काय ठेवायची, एक एक गोष्ट क्लिअर करतो आपल्याला ईश्वर. आणि त्याचं नाव शिव आहे. परमात्मा लक्षात घ्या, जास्त वेळ नाही आहे आता आपल्याला सिद्ध करायला, पण आपली एक मान्यता आहे, आम्हीच भगवान. पण लक्षात घ्या, आपण भगवान नाही आहे, आपण इन्सान आहे. आणि इन्सानमध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ श्री लक्ष्मी श्री नारायण आहेत. तिथपर्यंत आपण जाऊ शकतो की भगवान भगवान आहे, मानव भगवान नाही आहे. कणकणमध्ये भगवान, कणकणमध्ये जर भगवान असला असता तर भगवानाच्या सगळ्या विशेषता कणाकणात दिसल्या असत्या. आज कलियुग आलंच नसतं. भगवान म्हणतात, बच्चे मी तुमच्यात नाही, तुम्ही माझ्यात नाही, मी स्वतंत्र आहे. तुमच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, तुम्ही जन्म मृत्यूमध्ये येता, मी येत नाही. मी अजन्म आहे, अभोक्ता आहे, अव्यक्त आहे. मी तेव्हाच येतो जेव्हा ही सृष्टी सुधारण्यामध्ये, ही सृष्टी सुखी करण्यामध्ये, ही सृष्टी चरित्रवान करण्यामध्ये सगळे क्षेत्र असफल होतात, तेव्हा मी येतो. आणि मी येऊन पुन्हा या सगळ्या सृष्टीला स्वर्णिम युगामध्ये परिवर्तन करतो. चक्र असल्यामुळे पुन्हा पुन्हा येतो तो, जेव्हा जेव्हा त्याची गरज होती. आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, 1937मध्ये ईश्वरानं येऊन स्वर्णिम दुनियेच्या स्थापनेचं काम सुरू केलेलं आहे. असंख्य लोक परमेश्वराशी जुटलेले आहेत. बेटर वर्ल्ड बनवण्यामध्ये आपल्या मनवचन कर्माला श्रेष्ठ करत आहेत. निश्चिंत जीवन जगत आहेत, आनंदी जीवन जगत आहेत, शांत जीवन जगत आहेत, पॉझिटिव्ह जीवन जगत आहेत. आणि तुम्ही आमचे भाऊ असल्यामुळे वसुदैव कुटुंबकम तुम्हाला या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. मी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करीन, रोज तुम्ही स्वतःसाठी एक अर्धा तास काढा, ज्याच्यामध्ये 10-15 मिनटं मेडिटेशन करा आणि अर्धा तास परमात्मा येऊन जे ज्ञान देत आहे ते ऐका. ज्ञान तर खूप आहे जगात, पण परमेश्वर काय सांगायला लागलेलं आहे ते आपण ऐका आणि त्यातून स्वतःला सशक्त करा, सकारात्मक करा, सुखी करा, स्वस्थ करा. आणि आपण एक एक स्वस्थ होणं म्हणजे बेटर समाज आहे ना, कारण आपल्यामुळेच तर समाज आहे. व्यक्तिव्यक्तीनं समाज बनलेला आहे, म्हणून भगवान व्यक्तिव्यक्तीवर मेहनत करतो, एक एक व्यक्तीला शिकवतो आणि ठीक करतो. तर तुम्ही सुद्धा त्याचा लाभ जरूर घ्या. लास्ट आपण मेडिटेशन करूया. त्याच्यासाठी सगळे व्यवस्थित बसा. आपले दोन्ही हात असे घ्या, असे समोर बघायचं. कुठल्याही शरीराच्या भागावर ताण आणायचा नाही, कारण हा इझी राजयोगा आहे, अंतर यात्रा आहे ही. आजचा दिवस खूप सुंदर आहे तुमच्यासाठी की आज आपण स्वतःमध्ये जाणार आहोत.
सेल्फ रिअलायझेशन करणार आहोत आणि त्याबरोबर ईश्वरीय शक्तीशी स्वतःला जोडणार आहोत. मी आपल्याला विचार देत जाईन. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डोळे जरी असले तरी प्रकाश लहरींच्या माध्यमामुळे आपण एकमेकाला बघतो. कान जरी असले तरी ध्वनी लहरीमुळे आपण ऐकतो. तसं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी सत्य ज्ञानाचे विचार लहरी, विचारांच्या माध्यमातून आपण परमेश्वराकडे जातो. कारण आपल्याला विचारच ठीक करायचे आहेत. विचार ठीक झाला की सगळं ठीक आहे. मी आपल्याला विचार देत जाईन. मी दिलेला विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये क्रिएट करा. स्वतःला पहिलं खूप आनंदित करा की आज खूप मोठा खजाना मिळणार आहे आपल्याला. या सगळ्या जगाचा जो नियंता आहे आणि आपण ज्याचे आहोतच ऑलरेडी, त्याच्या सानिध्यात आपण जाणार आहोत. आपण स्वतःमध्येही जाणार आहोत. विचारांच्या माध्यमातून विचारांना दृष्टीही म्हटलेलं आहे. अंतर्मनानं पहिलं आपल्या शरीराकडे बघा आणि रिअलाइज करा की हे शरीर एक मशीन आहे. या मशीनच्या द्वारा श्रेष्ठ कर्मांचं प्रोडक्शन करून आपल्याला आपलं जीवन सुखी करायचं आहे, आनंदी करायचं आहे. श्रेष्ठ कर्मरूपी प्रोडक्शनचं रॉ मटेरियल आहे आपले विचार. आज आपण आपले विचार करणार आहोत की आपण कोण आहोत. रिअलाइज करूया या देहाद्वारे कर्म करणारी, डोळ्यांच्या द्वारे पाहणारी, कानाच्या द्वारे ऐकणारी आणि मुखाद्वारे बोलणारी मी एक चेतना आहे, एनर्जी आहे. अजर अमर अविनाशी आहे. दोन भुवयांच्या मध्यभागी स्वतःला फील करा. एक पॉइंट ऑफ लाईट आहे. पॉइंट ऑफ लाईट मी आत्मा आहे. माझा गुणधर्म शांती आहे. शांत स्वरूप आत्मा आहे. आनंद स्वरूप आत्मा आहे.
प्रेम स्वरूप मी आत्मा आहे. शक्ती स्वरूप मी आत्मा आहे. मी आत्मा शुद्ध है, हल्की है. फील करा, मी खूप शांत स्वरूप आत्मा आहे. आपण काही सेकंदासाठी परमेश्वराच्या जवळ जायचंय मनानं. परमधाम एक 6वं महतत्व आहे, जे चंद्र सूर्य तारांगणाच्या पार पलीकडे आहे. तिथं आपण मनाने जाणार आहोत. स्वतः प्रकाश रूप चेतनेला परमधामकडे आपण घेऊन जाऊया. चला सगळे आकाशामध्ये स्वतःला फील करा. एक पॉइंट ऑफ लाईट आणि त्याही पलीकडे 6वं महतत्व आहे. तिथे आपण प्रकाश रूपामध्ये पोचलेले आहोत. ईश्वराच्या सानिध्यामध्ये परमात्मा सुद्धा प्रकाश रूप आहे. परमात्मा माझा पिता आहे. मी क्लोज आहे त्याच्या खूप. परमेश्वर महाज्योत आहे, ज्यातून शांती, प्रेम, आनंद, सुख, पवित्रतेची किरणे सतत बाहेर पडत आहेत. आणि ही ईश्वरीय शक्ती मी प्रकाश रूप आत्म्याकडं प्रवाहित होत आहे. माझ्यामध्ये ती समावली जात आहे. माझ्यावरचा ताण, कुठल्याही प्रकारचं दुःख, नकारात्मकता परमात्मा स्वतःकडे घेत आहेत. आणि मी आत्मा ईश्वरीय शक्तीनं, शांतीनं, प्रेमानं भरपूर झालेली आहे. स्वतःच्या फिलिंगला चेक करा. खूप शांत आत्मा झालेली आहे, आनंदित झालेली आहे. एनर्जेटिक झालेली आहे.
मी आत्मा ईश्वरीय शक्तीला स्वतःमध्ये सामावून घेऊन पुन्हा सृष्टी रंगभूमीकडे येत आहे. पुन्हा स्वतःला आकाशामध्ये पहा. तिथून धीरे धीरे पुन्हा या हॉलमध्ये आपल्याच बॉडीमध्ये मस्तकाच्या मध्यभागी स्वतःला फील करा. डोळे बंद करा 1 मिनिटासाठी. स्वतःचं दर्शन घ्या की किती आपण शक्तिशाली आत्मा आहोत. अत्यंत शांत आहोत. या शरीराचा राजा आहोत, मालक आहोत. डोळे खोला. स्वतःला एक विचार द्या. इथून आपण घरी जाऊ, आपापल्या कर्मक्षेत्रावर जाऊ, पण ही आठवण ठेवायची आहे की मी एक चेतना आहे, परमेश्वराची सर्वश्रेष्ठ संतान आहे. आणि मला प्रत्येक कर्म मन शांत ठेवून अत्यंत आनंदानं करायचंय, प्रेमानं करायचंय. सगळेजण मिळून बोलूया. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. थँक यू. राजयोगी बन के सीखो, भूलो जैसा मुस्कुराना. राजयोगी बन के सीखो, भूलो जैसा मुस्कुराना.